सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 12 जुलै ते 15 जुलै दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये होईल याविषयी सविस्तर माहिती। मित्रांनो, बातमी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, राज्यातील बहुतांश भागांमधील पाऊस उघडीप जरी घेतला असला तरी पुन्हा एकदा 12 जुलै ते 15 जुलैच्या मध्ये राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, कोकणात काहीसा मोठा पाऊस असेल। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या या इतरही आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस 12 जुलै ते 15 जुलैच्या मध्ये झालेला बघायला मिळेल। तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला पुढील 3 ते 4 दिवस हे हलक्या ते मध्यम पावसाचे बघायला मिळतील। भाग बदलत या परिसरामध्ये आपल्याला विशेष करून रात्रीच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या सर्वत्र परिसरामध्ये मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झाला आहे। या सर्वत्र भागात आपल्याला विशेष करून रात्री दरम्यान वातावरण बदललेले पाहायला मिळेल। दिवसा जरी ढगाळ वातावरण आणि काही भागात उन्हाचा कडाका जाणवत असला तरी रात्री दरम्यान पावसाची शक्यता राहील। 12 ते 15 जुलैच्या मध्ये हा पाऊस मराठवाड्यात देखील हलक्या स्वरूपाचा होईल, भाग बदलत होऊ शकतो। उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला उद्या रात्री आणि 15 जुलैपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। विदर्भात दिवसभर पावसाची उघडीप असेल, मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान वातावरण बदलायला सुरुवात होईल। अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीतच विदर्भाच्या सर्वच परिसरांमध्ये आपल्याला 14, 15 आणि 13 जुलै रोजी देखील ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता 20 तारखेपर्यंत आपल्याला राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मात्र 20 जुलैनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। मोठा मुसळधार पाऊस आपल्याला 20 जुलैनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेला बघायला मिळेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, राज्यातील इतर ठिकाणी पाहायचं झालं तर हा जो भाग आहे वापी, मालेगाव तसेच सुरत, इकडे बघितले असता अकोले तसेच घोटी, वाडा, लोणावळा, पेठ, मंचर, शिरूर, त्यासोबतच लवासा, मुरुड, जंजिरा, दौंड, कर्जत, बारामती, महाबळेश्वर, महाड, दापोली, चिपळूण, पाटण, विटा, ईश्वरपूर, सांगोले, पंढरपूर, त्यासोबतच कोल्हापूर, राजापूर, कणकवली, निपाणी, गोकाक, सावंतवाडी, पणजी या भागात देखील आपल्याला 12 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच इकडे बोदवड, चाळीसगाव, सेवगाव, अंमळनेर, चोपडा, श्रीपूर, साक्री तसेच सेंदवा, वायरा, नवपूर, चिखली, भोकरदन, मेहकर, वाशिम, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, धरणी, बुऱ्हाणपूर, बेतूल, मुलताई, वरुड, त्यासोबतच संवत्सर, काटोळ, रामटेक, तुमसर, वारसिवनी, गोंदिया, सिवनी, छिंदवाडा, मुलताई, त्यासोबतच इकडे वाशिमचा बहुतांश भाग, माजलगाव, जिंतूर, परतूर, अंबड, पैठण, पाटण, हिंगोली, केज, जामखेड, कर्जत, बार्शी, परळी, माजलगाव, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी, लातूरचा बहुतांश भाग, सांगोले, अकलूज, विटा, ईश्वरपूर या भागात देखील 12 जुलै ते 15 जुलैच्या मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट।
आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.